नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आजी माजी आमदार आमने सामने टाकलेत. निमित्त ठरलंय ते पुणे ग्रँड सायकल स्पर्धेचं. या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या निधीवरून आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली असून यामुळे निमित्त सायकल स्पर्धेचं आणि तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लवकरच भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघात पुणे ग्रँड सायकल स्पर्धा होणार असून करोडो रुपयांचा निधी हा या स्पर्धेमुळे रस्त्यांवर खर्च केला जाणार आहे. यावरूनच आजी माजी आमदार आमने सामने आलेत. भोर तालुक्यात महायुतीच आहे, मात्र नव्यानं महायुतीत आलेले स्वयंभू आहेत. आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेतात अशी टीका विद्यमान आमदार शंकर मांडेकरांनी संग्राम थोपटेंचं नाव न घेता केली. याला कारण असे, महायुती ज्यावेळेस लढली ते जे महायुतीत होते मतदान करायला ते महायुतीतले, पण ॲक्च्युली आता जे आहेत जे महायुती म्हणून पुढे येतात त्याने मुळात त्यांचं स्वयंभू आहे, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. आणि आपण पाहिले ते कशातच नव्हते, ते आता डायरेक्ट श्रेय घ्यायला गेले, हे थोडं चुकीचं आहे. आणि भोरमध्ये ही जी पूर्वीपासून चालू आहे तेच भविष्यकाळात पण चालू राहणार. ते जरी भाजपमध्ये आले असेल तर त्यांना महायुती म्हणून राष्ट्रवादी मान्य नाहीत ना, त्यांनी मान्य करावं राष्ट्रवादी महायुतीत आहे आणि ते आणि आमदार राष्ट्रवादी महायुतीतला आहे, मग आमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी करावं. त्यांना ते आम्ही जर मंजूर काम केलं तर त्यांना मान्य होत नाही. त्यांनी एखादं काम केलंय तर ते असं दाखवतात की आम्ही वेगळं केलंय, असं होत नाही ना. महायुती म्हणून एकत्रितच गेलं पाहिजे. दरम्यान शंकर मांडेकरांनी टीका करताच माजी आमदार संग्राम थोपटेंनीही पलटवार करत आम्ही फुकटच्या कामाचं श्रेय घेत नाही, उलट आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचंच श्रेय ते घेत आहेत अशा शब्दात शंकर मांडेकरांवर पलटवार केला. नाही, यामध्ये मी मुळामध्ये त्यांच्या कुठल्याही कामाचे 1 रुपयाचं भूमिपूजनाचं काम मी केलेलं नाही. उलट माझ्याकडे यादी आहे की त्यांनी मागच्या काळात म्हणजे माझ्या कालावधीमध्ये जी कामं मंजूर झाली त्याच्यामध्ये विशेष करून एक काम होतं ते जैतपाडमध्ये 30-54 मध्ये 50 लाख रुपयाचं रस्त्याचं काम, त्याचप्रमाणे रांजणवाडीचं एक पुलाचं काम होतं ते बिगर सिंचन मध्ये, त्याचप्रमाणे घिसरचा साखो पूल असेल, मुळशी तालुक्यातील भडे क्रीडांगणासाठी 3 कोटीचा निधी मंजूर असेल, पौड कोळवण रस्त्यावरती जवळपास पुलाचं झालेलं काम असेल, बोर एसटी स्टँडचं कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल, किंवा पानशेत पीएससीच्या मधलं एक सेंटर मधल्या तिथल्या डॉक्टरच्या रेसिडेन्शियल व्यवस्थेसाठीचं काम असेल. त्या व्यतिरिक्त बरेचसे अशी कामं आहेत की त्यांनी उद्घाटन आम्हाला कुठलीही सूचना किंवा पूर्वकल्पना न देता सुद्धा स्वतःच्या पाट्याने बोर्ड लावून केलेले आहे. त्यामुळे आम्ही कधी फुकटच्या कामाचं श्रेय घेत नाही, उलट आमच्याच कामाचं श्रेय त्यांनी घेतलेले. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा जरी होणार असेल तरी महायुतीतली स्पर्धा ही मात्र आत्ताच सुरू झालेली आहे. ही स्पर्धा आहे श्रेयवादाची, आणि ही श्रेयवादाची स्पर्धेला कारण आहे लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर स्वबळावर लढवल्या गेल्या तर मात्र हे आजी माजी आमदार कोण कोणावर काय टीका करणार हे पाहणे मात्र जनतेसाठी औत्सुक्याचे ठरेल. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.